नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत एक सूचनापत्र जाहीर झालेलं आहे आणि हे जे सूचनापत्र असणार आहे, हे सूचनापत्र दिनांक 1/7/2025 रोजीचं हे सूचनापत्र असणार आहे. तर बघा या सूचनापत्रामध्ये काय माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला बघा सूचनापत्रामध्ये काय माहिती दिली आहे ते बघून घेऊया. तर बघा विषय काय दिलेला आहे, तर विषय दिलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत घ्यावयाच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत. तर बघा त्यानंतर बघा नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत एकूण 30 संवर्गातील 668 पदांसाठी सरळ सेवेद्वारे भरती करण्यासाठी दिनांक 27/3/2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली असून दिनांक 28/3/2025 ते 19/5/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत गट क व गट ड मधील एकूण 30 संवर्गाची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा जी आहे ती 16/7/2025, 17/7/2025, 18/7/2025 व 19/7/2025 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर बघा आता कोणत्या पदाची परीक्षा ही कोणत्या तारखेला असणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती त्यांनी या सूचनापत्रामध्ये दिलेली आहे. तर बघा या ठिकाणी अनुक्रमांक दिलेला आहे, पद दिलेला आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक दिलेला आहे. कोणत्या पदाची परीक्षा ही कोणत्या तारखेला असणार आहे या PDF मध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर बघा 1 नंबरवर दिलेला आहे लेखालिपिक, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ, आरोग्य सहाय्यक महिला, लिपिक टंकलेखक, कक्षसेवक, वॉर्ड बॉय, शवविच्छेदन मदतनीस, बायोमेडिकल इंजिनियर आणि डेंटल हायजिनिस्ट. त्यानंतर खाली बघा डायलिसिस तंत्रज्ञ, वैद्यकीय समाजसेवक, ध्वनिचालक, सांख्यिकी सहाय्यक, अभियांत्रिकी, कनिष्ठ अभियांत्रिकी स्थापत्य या पदांची परीक्षा जी असणार आहे, या पदांची परीक्षा असणार आहे 16/7/2025 रोजी. या सर्व पदांची परीक्षा असणार आहे 16/7/2025 रोजी. त्यानंतर बघा दुसऱ्या क्रमांकाचा दिलेला आहे लिपिक टंकलेखक. त्यानंतर आहे स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ, JNM, औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी. त्यानंतर आहे उद्यान सहाय्यक. या 1, 2, 3, 4 पदांची परीक्षा असणार आहे 17/7/2025 रोजी. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा अनुक्रमांक दिलेला आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप, उद्यान अधीक्षक. त्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर आहे शस्त्रक्रियागृह सहाय्यक. या पदांची परीक्षा 18/7/2025 रोजी होणार आहे. तर बघा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाची परीक्षा कधी होणार आहे, तर 18/7/2025 रोजी. त्यानंतर बघा बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, CSSD तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, पशुधन पर्यवेक्षक, कक्षसेविका म्हणजेच आया, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, नेत्रचिकित्सा सहाय्यक, स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ, JNM, वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप या पदांची जी परीक्षा असणार आहे, या पदांची परीक्षा असणार आहे 19/7/2025 रोजी. तर अशा प्रकारे या पदांची परीक्षा कोणत्या तारखेला असणार आहे या संदर्भात यांनी या PDF मध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तर बघा उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांसाठीच्या परीक्षेचे नियोजन केलेलं असून त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे. तर बघा खाली सूचना दिलेली आहे, त्या सूचना वाचून घ्यायच्या आहे. काय सूचना दिलेल्या आहे, परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट जे असणार आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल. संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरून त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावीत. उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्रच मिळेल याची हमी देता येणार नाही. त्यानंतर दुसऱ्या नंबरची सूचना आहे ऑनलाईन परीक्षेचे ठिकाण व वेळ याबाबत स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर हॉल तिकीटवर नमूद केलेले आहे. त्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी त्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार्य राहील. त्यानंतर आहे सदर पदभरतीकरिता परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांचे तंतोतंत पालन करावे व परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन परीक्षार्थींना
करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे हे सूचनापत्र होते. हे सूचनापत्र बघून घ्यायचं आहे. यामध्ये कोणत्या पदाची परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि परीक्षेच्या दिवसापासून 8 दिवसा अगोदर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.